मंचर तालुक्यातील आंबेगाव येथे 26 जानेवारी रोजी मंचर पोलिसांनी मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक करून दाखवले। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दरम्यान या मॉक ड्रिल प्रात्यक्षिकादरम्यान बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। मंचर तालुका आंबेगाव येथे गुरुवारी 26 जानेवारी रोजी मंचर पोलिसांनी मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक करून दाखवले। पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून यंत्रणेचा सराव घेतलाय। आळंदी, चाकण, राजगुरुनगर, घोडेगाव येथून पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला आले होते। बसस्थानकातील परिसरातील हॉटेल, दुकाने यांची पाहणी पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। पोलीस पथकानं मॉक ड्रिलचं प्रात्यक्षिक करून दाखवलं। यावेळी बसस्थानकातील लोकांना स्थानकापासून लांब उभं राहण्यास सांगितलं होतं। दरम्यान येणाऱ्या गाड्या एसटी यांना सुद्धा बसस्थानकापासून 500 मीटर लांब उभं करण्यात आलं होतं। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दरम्यान यावेळी बघ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात होती। आपल्याला आज 4 वाजेच्या दरम्यान एक अज्ञात व्यक्तीने सांगितलं का बस स्टँडच्या रसवंती आहे त्या ठिकाणी काही संशयित बॅग आहे। त्या बॅगमध्ये काही स्फोटक किंवा काहीतरी संशयित वस्तू आहे असं आम्हाला कळवलं होतं। त्यामुळे आम्ही स्टाफ पाठवला, पण आमच्या पण लक्षात आलं काहीतरी संशयित आहे म्हणून आम्ही कंट्रोल रूमला म्हणजे पुण्याला फोन केला। तिथून BTDS टीम म्हणजे बॉम्ब शोधक पथक जे असतं ते आपण बोलवलं, कारण बॉम्ब आहे असं म्हटल्यावर आम्हाला पण तेवढं नॉलेज नसतं, माहिती नसते, म्हणून ते स्पेशल टीम असते EBचं बोलवली आपण। त्यांनी अगोदर डीप सर्च म्हणजे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यानुसार बॉम्ब आहे किंवा नाही, जमिनीच्या खाली आहे कुठे आहे कोणाला माहीत नव्हतं, म्हणून आपण ते अगोदर चेक केलं। नंतर डॉगनी तो वास घेतला जातो, स्मेल घेतला जातो, त्याच्यानंतर डॉग जे ओरडला, भुंकला होता, भुंकला म्हणजेच त्याच्यामध्ये स्फोटक पदार्थ आहे असे आपण बाहेर काढलं। ती बॅग चेन उघडली, त्यानंतर त्याच्यामध्ये गन पावडर म्हणतात, याच्यामध्ये स्फोटक पदार्थासाठी जे आवश्यक आहे एक बॉम्ब बनायला त्याच्यापेक्षा अर्ध्या वस्तू याच्यात मिळाल्या। म्हणजे वायर लागते, गन पावडर म्हणजे आपली दारू म्हणतात त्याला आपण मराठी भाषेमध्ये, त्या 2 वस्तू मिळाल्यात, परंतु याच्यामध्ये आणखी 2 वस्तू नव्हत्या। त्या 2 वस्तू त्याच्यात असत्या, काय म्हणतात डेटोनेटर, म्हणजे ते कार्यान्वित करायला किंवा जाळायला बस्ट व्हायला डेटोनेटर लागतं। आणि नुसतीच काडी लावून काही कोणी मला बॉम्बस्फोट करायचे मी काडी लावू शकत नाही, म्हणून त्याला टायमर घड्याळ असतं, आपण पिक्चरमध्ये बघता तुम्ही तसं घड्याळ किंवा काहीतरी टायमर लावला जातो, किंवा एखादी वायर जमिनीच्या खालून नेऊन थोड्याशा अंतरावर तिथून तिला शॉक देऊन किंवा कुठल्या तरी पद्धतीने बॉम्बस्फोट केला जातो, आता रिमोटनी म्हणा किंवा जाळून। दिनेश बानखेले, C24 तास, मंचर।